माझा दुसऱ्या बारीचा शाहिरी मानात समुद्र मानात समुद्र मानात समुद्र। तर बघा हॅलो हॅलो दादा द्या जोर माहिती हॅलो 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 हॅलो। तर बघा इथे येण्याच्या आधी जेवणाची सोय आमचे संतोष दादा बाबू गुरव आहे यांनी जेवणाची सोय अतिशय उत्कृष्ट अशा रीतीने पार पाडली। तर त्यांना पुन्हा एकदा माझा शाहीर मानाचा प्रसार करते आणि त्याचप्रमाणे त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या कमी वेळेत लगेच आमची जेवणाची सोय केली। त्याचप्रमाणे संतोष दादा बाबू गुरव यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलेले आहे। नाचमंडळ आभारी आहे। आता बुवांची वारी सूरज हरेकर बुवांसोबत हा माझा दुसऱ्यांदा कार्यक्रम कोणी सांगितले नसेल। बुवांसोबत कार्यक्रम झाला होता कधी पुण्यात एकदा झाला होता फक्त बुवांसोबत कार्यक्रम तिथून आता हा दुसऱ्यांदा कार्यक्रम होतो। आता बुवा नाही बरेच फोन गेले मधीच काय त्यांनी बाता ठोकलेले आहेत। आता मी सगळं क्लिअर करते काय ते। त्यानंतर बुवानी माझ्या गवळणीचं स्पष्टीकरण देताना काय बोलतात बाई पावा वाजवतात पावा वाजवतात नाही। आता मला सांगा मी एवढे क्लिअर शब्द काय बोलले होते नव्हते बोलले तरी सुद्धा बुवा इथे काय म्हणतात बाई काय बोलून गेली पावा धवायचा। वा असं मी बोललेच नाहीये मी काय म्हणाले पावा वाजवायचं। तुमच्या आधी मला माहिती आहे पावा वाजवतो तो आणि मला शिकवता आता येऊ। त्यानंतर आणखी कोणी काय सांगितली की जी गवळण आता घेतलेली आहे ती गवळण जेव्हा आधी कार्यक्रम झाला होता ही गवळण घेतलेली आणि फक्त चाल चेंज आहे। बुवा तुम्ही ते रसिकांना काही सांगाल तर असं चालणार नाही। आता तुम्हाला कसं प्रत्युत्तर करते बघा। पहिल्यांदाच मला काय सांगायचंय सुरुवात करण्याआधी प्रस्ताव नाही मागायचे चालून आलेली संधी कधी सोडायची नसते। सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते। सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते। आणि म्हणून सांगते शाहीर वैदेही तुम्हाला अति पालूपणा केला तर दुसऱ्या बारीत वेळ थोडा आणि म्हणून मला पहिल्यांदाच काय सांगायचंय सांभाळ घसरलं पाहिलं। बुवांचं लग्न झालेलं आहे बुवांचं वय झालेलं आहे बुवा आज म्हातारे झालेलं आहे म्हातारे सांभाळ घसरलं पाहिलं वय तुझं धोक्याचं हायलं। बघा दुसऱ्या बारीक कोणी काय सांगायचंय चढवली शक्तीचा साज बघा बारीला आले मी आज चढवली शक्तीचा साज। आता नारी शक्तीची ताकद काय असते ते सांगते हरेकर बुवा चढवली शक्तीचा साज बघा बारीला आले मी आज। आणि या हरेकर बुवाची दुसऱ्या बारीत मोडणार आहे मी
आणि त्याआधी बुवांनी मी प्रश्न दिला त्याच्यावरती बुवांचं काय म्हणणं होतं की त्या प्रश्नाला काय बाजू नाही काय आधार नाही हा बुवा आधी असं बोलताय आणि नंतर काहीतरी भलतंच उत्तर देताय मी आधीच सांगितलं होतं ग्रंथाचा पुरावा पाहिजे आणि त्या रसिकांना काही सांगायचं नाहीये तर बुवा तुम्ही जे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ते चुकीचं आहे आणि तुम्ही मला जो प्रश्न दिलेला आहे नेक्स्ट टाइम जेव्हा तुमच्या सोबत बारी माझी लागेल तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर आपण काय म्हणायचंय शोभेला नारीला नराचा जोड पाहिजे पटकनची नको प्रश्नाचा तोड पाहिजे उगाच तोंडाची हवा घालवणारा नको मैदानी लढणार पाहिजे आणि कुत्र्यासारखं भुंकणार नको असं का म्हणाले बुवा बोलून गेले ना की ही गाणी आधी ही गवळण आधी घेतलेली ही बारी अशी केलेली ही बारी तशी केलेली म्हणून काय म्हणायचे आणि कुत्र्यासारखं भुंकणार नको सुरात गाणार पाहिजे आता बुवांची गवळ बुवांची गवळ काय होती चाल होती याना परतून बघतोय वाट सर्जा तुमचा गोठ्यावर आता बुवाची गवळ होती साऱ्या पोरांना घेऊन कान्हा तुझ्या हसतो पाठीवर तुला वाटेल पर तुला अजून काहीतरी बोलले स्पष्ट काय आलेलं नाही काय म्हणतात तुला वाटेल पर मध्ये परत अजून काहीतरी बोलले आणि नंतर बोलतात तुझ्या हंडीवर चढल्यावर तुझ्या हंडीवर चढल्यावर आता बोलणं मला काय सांगायचं बाबा बुवा बोलून गेले ना काही गवळणीला अगदी कोणाची काट थोडीच तोड असली पाहिजे आता मला काय म्हणायचं बघा साऱ्या पोरींना घेऊन राधा जाते मथुरेच्या घाटावर साऱ्या पोरींना घेऊन राधा जाते मथुरेच्या घाटावर दादा जरा थांबा तुम्हा सांगते मी बरं तेव्हा वाटेल खरं तुम्हा सांगते मी बरं तेव्हा वाटेल खरं मग डाग दिला ह्याच्याच ओठावर तुम्हा सांगते मी बरं तेव्हा वाटेल खरं डाग दिला ह्याच्याच ओठावर आता त्या गवळणी जेव्हा मथुरेच्या बाजारी जात असतात तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या घोड्या काढायचा आणि म्हणून यशोदामाई काय म्हणते जर परत घोड्या काढल्यास तर तुझ्याच ओठावर टाक दे एवढंच म्हणायचंय म्हणून काय म्हणायचंय साऱ्या पोरींना घेऊन खंडेरायाच्या लग्नाला बानुनवरी नटली नवरी नटली काळूबाई सुपारी
सुटली. कोणा काय म्हणायचंय? लोक गर्दीत चढताना कशी झाली हो यांची घाई. खरेतर बुवांची घाई झाली होती. लोक गर्दीत चढताना कशी झाली हो यांची घाई. खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय. बुवाच्या दिलं सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं काय. खरेतर बुवाच्या दिलं सामानावर पाय. त्या ट्रेनला गर्दी असते आणि त्या ट्रेन मध्ये बुवा चढत असतात आणि बुवा जेव्हा जात असतात तेव्हा त्यांच्या हातात वा सामानावर पाय म्हणजे दुसऱ्या कुठल्या सामानावर बरे नाही का. सामानावर म्हणजे तुमच्या हातातल्या बॅग वेगळ्या आहे त्या सामानावर त्या बिचारा लोकांनी बुवांच्या हरेकर बुवांच्या सामानावर पाय घेऊन गेले. एवढंच म्हणायचंय. म्हणून काय बोलले? लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाई. लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाई. खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय. बुवाच्या दिलं सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही. चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही. आणि या वाघिणीची सर असं का म्हणाले? बुवा खेळची वाघिणी बोलतात. नाही तुम्हाला फाडलेलं दुसऱ्या बारीचं नाव काय सांगतात. आणि वाघिणीची सर या हरेकर बुवासारखा बोलता दुसरा माकड करू शकत नाही. आणि म्हटलं झाली शालू झाली आता गुलाब आला बाबुराव आला बाबुराव. आणि म्हणून मला काय म्हणायचंय?
त्यानंतर आज या सामन्याची खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे, कारण मी शक्ती आणि तुम्ही तुरा आहे. आपली बारी बघून सर्व रसिक जन मजा ही घेणार आहे, आणि ही शक्तिमान वैदे ही शेर वन साईड बाजी मारणार. माझ्या भीमान मानवाय सैन्यान हरी कळेन ताल आहे बेताल जुनी पुराणी गातोय गीत. सूरज बुवाला भालेकर बुवाला सूरज बुवाला आओ कशाला शक्तीची आहे मी जाती वंदना. समजू नकोस बुवा तू स्वतःला तोड. एक तड्या मारून गेली ना खरे कर बुवा की ही गवळणी तर घेतली ती गवळणी तर घेतली. समजू नकोस बुवा तू स्वतःला तोड, आणि गाऊन दाखव गाणी लावून सुराला सुरा. आणि म्हणून काय म्हणायचंय, जाग झालं सारं. बघा विषय कसा आहे, त्या शकुनी मामामुळे विषय घडायला लागला. त्या शकुनी मामामुळे विषय घडायला लागला. बघा चढायला लागला. कसा पिढ्याच्यावर बघा चढायला लागला. त्या शकुनी मामामुळे विषय घडायला लागला. त्या शकुनी मामामुळे विषय घडायला लागला. कसा पिढ्याच्यावर बघा चढायला लागला. कसा पिढ्याच्यावर बघा चढायला लागला.
दुसऱ्या बारीचं पद घेते नीट लक्षात असू द्या. तुझे देख पहली बार मेरा दिल धड़का है, मैंने प्यार जिससे करती हूँ तू वो लड़का है. आता तू वो लड़का म्हणजे बुवा तुम्ही नाही बरं का. हा चालते ते पदाची बघा काय म्हणायचंय. केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला. धरा धरा तुम्ही या भाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, या वाड्याला. धरा धरा तुम्ही या भाड्याला, या आज वाड्याला. बघा विषय काय आहे. गौतम ऋषीचा विषय आहे. तर इंद्रदेव याचा अहिल्यावरती डोळा असतो आणि तो चंद्रदेवाला सांगतो की तू थोड्या वेळासाठी लुप्त हो, जेणेकरून मी गौतम ऋषीचं रूप धारण करून अहिल्या जिथे आहे, ज्या वाड्यात आहे त्या वाड्यात मी जाईन. आणि असंच होतं. चंद्रदेव थोड्या वेळासाठी लुप्त होतात. गौतम ऋषी अहिल्याचे पती ते बाहेर स्नान करण्यासाठी जातात आणि इंद्रदेव गौतम ऋषीचं रूप धारण करून त्या अहिल्याच्या वाड्यात घुसतो. आणि म्हणून काय म्हणायचंय. धरा धरा तुम्ही या भाड्याला, म्हणजे तो इंद्रदेव त्या अहिल्यावरती अतिप्रसन्न करण्यासाठी आलेला आहे. त्याला तुम्ही धरा. धरा धरा तुम्ही या भाड्याला, या आज वाड्याला. म्हणजे आज तो वाड्यात आलाय त्याला तुम्ही धरा, एवढाच विषय आहे. धरा धरा तुम्ही या भाड्याला, या वाड्याला. धरा धरा तुम्ही या भाड्याला,
त्याचप्रमाणे शंकर बैलाचे मालक तसेच उत्कृष्ट कलाकार संकेत जाधव हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तर त्यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा सन्मान करते। आता शेवटचा एक मजेशीर विषय घेणार आणि मग मी माझी दुसरी वारी संपवणार आहे। संकेत जाधव आणि शुभम सांगळे या सर्व हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, आज मी आभारी आहे। तर बघा मजेशीर विषय घेते शेवटचा। केरळच्या मध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला भेटली असे म्हणतात। दादा घेऊ ना विषय, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला भेटली असे म्हणतात आणि गुजरातीमध्ये आवडीने। अरे तर बुवा तुम्ही नवीन आहात म्हणून तुमच्यासाठी घेते आणि गुजरातीमध्ये आवडीने सूरज बुवा शेंडीला छुपली। विषय क्या है? भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ। आणि म्हणता वैसे पिऊने साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, असा हा माझा दारुड्या नवरा अहो लाज नाही त्याला वाटली। आता माझं म्हणजे माझं आहे, माझं अजून लग्न झालेलं नाहीये। माझं म्हणजे कोण? तर त्या गुजराती नवरा बायकोचं भांडण झालंय, कशावरून? तर हा नवरा रोज दारू पिऊन येतो म्हणून, आणि त्या बायकोला आलाय ना, आणि म्हणून त्याच रागाने अहो त्याच रागाने धरून कापली त्याचीच मधली चोटली। आधी सांगितलंय शेंडीला चोटली असे म्हणतात। हा विषय घ्यायचा ना, नक्की घ्या। अशा प्रकारे मी माझी दुसरी वारी इथे संपवत आहे आणि हरेक भगवान दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे
तसेच हा कार्यक्रम शेवटपर्यंत बघण्यासाठी जेवढे रसिक उपस्थित आहेत